नमस्कार, स्वागत आहे तुमचं एच-डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये. आपण पाहतो की देशात आणि महाराष्ट्रात आता कोरोनाची जी दुसरी लाट आहे, ती हळू-हळू ओसरतीये. महाराष्ट्र तर आता कंप्लीट अनलॉक सुद्धा होतोय. पण आता तिसऱ्या लाटेची धोक्याची घंटा आहे, ती आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटचा धोका वाढलाय. त्याचं नाव आहे डेल्टा प्लस व्हेरिएंट. महाराष्ट्रात 21 रुग्ण त्याचे आढळलेत आणि देशात सुद्धा आता त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हा नवा व्हेरिएंट नेमका काय आहे? हा नवा व्हेरिएंट म्हणजे तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का? धोका काय आहे? काळजी काय घ्यायची? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर संग्राम पाटील सर. सर, स्वागत आहे तुमचं एच-डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये. थँक्यू. सर, पहिला प्रश्न हाच आहे की हा काय आहे? डेल्टा प्लस व्हेरिएंट म्हणजे काय आहे? आणि याची जी अचूक माहिती असू शकते, जी प्रत्येकाला माहिती असायला हवी, ती काय असू शकते? अगदी बेसिक इन्फॉर्मेशन. डेल्टा आपल्याला माहीतच आहे. डेल्टा व्हायरस हा पूर्वीच्याच व्हायरसचं थोडंसं अजून म्युटेशन, मॉडिफिकेशन होऊन तयार झालेला व्हायरस आहे आणि हे सतत बदलतात. डेल्टा व्हायरस जेव्हा परदेशात आला इकडे ब्रिटनमध्ये, US मध्ये, तो आला तेव्हाच त्याचे 3 अजून सबटाइप्स तयार झालेले होते. म्हणजे आपण ज्याला B1617 म्हणतो. तर ते 617.1, 2, 3 असे वेगवेगळे तयार झाले. त्यातला जो 2 आहे B1617.2 त्याला डेल्टा व्हेरिएंट असं म्हटलं गेलं आणि हा पसरतो. याच्यामुळे लोक जास्त हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्यामुळे जास्त ताण निर्माण होतो हेल्थ सिस्टमवर. थोडाफार याला व्हॅक्सिनचा पण प्रॉब्लेम सांगितलेला आहे. उपचार जे आहेत त्याला देखील हा थोडा रेझिस्टन्स करतो आहे आणि आता हा डेल्टा प्लस म्हणून त्याला नेपाल व्हेरिएंट देखील म्हटलेलं आहे. याच्यामुळे अजून स्प्रेड होतो, फास्ट होतो असं म्हटलं जात आहे, पण हे अर्ली डेटा आहे. खूप याच्याबद्दल अजून सांगता येणार नाही. थोडक्यात हेच की हे व्हायरस प्रत्येक काही आठवड्याला नवीन एखादा व्हायरस येईल की ज्याच्यामुळे स्प्रेड वाढेल किंवा आजाराचं गांभीर्य वाढेल आणि हे व्हायरस जोपर्यंत आपण पूर्ण व्हॅक्सिनेट होऊन जाणार नाही, हे सेटल होणार नाही, तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या व्हायरसचे व्हेरियंट्स दिसत राहणार. त्यातलाच हा डेल्टा प्लस आहे. याचा डेटा अजून खूप कमी आहे. अजून थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्टली किती धोकादायक आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे. सर, दुसरा प्रश्न ह्याच्याशीच रिलेटेड आहे. तो म्हणजे आता व्हॅक्सिनेशन वरती याचा काही परिणाम होऊ शकतो का? म्हणजे आपण बघतोय की जी व्हॅक्सिन तयार करण्यात आली आपल्याकडे, म्हणजे बऱ्याच आहेत आपल्याकडे, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आहे. त्याच्यावरती ह्याचा काही परिणाम होऊ शकतो का या म्युटेशनचा? जेणेकरून या व्हॅक्सिनचा प्रभावीपणा वगैरे कमी होऊ शकतो, असं काही होऊ शकतं का? आपल्याला आता ऑलरेडी एक माहिती आहे आरती की डेल्टा व्हेरियंट हा व्हॅक्सिनसाठी थोडासा कमी रिस्पॉन्स करतो, अगदी थोडासा. म्हणजे पूर्वीचा जो व्हायरस होता तो 66 to 70% आपल्या कोविशिल्डला रिस्पॉन्स द्यायचा. आताचा जो व्हेरियंट आहे हा 60% देतो जर 2 डोस घेतलेले असले तर. म्हणजे फ्रॉम 66-70% टू 60% 60%. असं ड्रॉप झालेलं आहे. पण मुख्य त्याची समस्या काय आहे की एक जर डोस घेतलेला असेल तर फक्त 33% प्रोटेक्शन त्याच्यापासून मिळत आहे, असं पब्लिक हेल्थ इंग्लंडने जो एक डेटा रिलीज केला आहे स्टडी त्याच्यात दिसून आलेलं आहे. म्हणजे याची थोडीशी इम्युन एस्केप ज्याला म्हणतो, व्हॅक्सिन एस्केप थोडासा आहे, पण जो काय रिस्पॉन्स आहे तो सफिशियंट आहे. कारण तो आज देखील 80% लोकांना गंभीर आजारापासून वाचवतो आहे आणि मृत्यू देखील कमी करतो आहे. तर व्हॅक्सिन अजूनही याच्यावर इफेक्टिव्ह आहे. स्पेशली फायझर आणि हे जे आहेत मॉडर्ना हे अजून त्याच्यावर काम करतायत. कोव्हॅक्सिनचं त्यांनी आता त्यांची फेज 3 चे ट्रायलचे रिझल्ट मी कुठेतरी वाचले, 77% एफिकसी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्पुटनिकचा अजून खूप डेटा पुढे आलेला नाही नवीन व्हेरियंटच्या अगेन्स्ट, पण आपण असं मानतो आहोत की हे अजूनही व्हॅक्सिन काम करतायत. डेल्टा प्लस जे नवीन आता व्हेरियंट आलंय, इट इज टू अर्ली टू कमेंट ऑन दॅट, कारण आपल्याला अजून माहीतच नाही की त्याच्यावर नवीन जे म्युटेशन येत आहेत नवनवीन त्यांच्यावर व्हॅक्सिन काम करतं का. तर ते नवीन त्याच्या केसेस व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये जेव्हा दिसायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की याच्यामध्ये एस्केप आहे. तर ते येणारा काळ सांगेल. पण एक निश्चित आहे की एक्झिस्टिंग जो व्हेरियंट आहे डेल्टा व्हेरियंट इंडियातला, त्याला सिंगल डोस जर तुम्ही घेतलेला असेल तर त्याला कमी रिस्पॉन्स आहे. म्हणूनच इकडे इंग्लंडमध्ये त्यांनी जे सुरुवातीला 3 महिन्याचं अंतर 2 डोसमध्ये ठेवलं होतं ते कमी केलंय आणि ते 2 डोसवर आणलेलं आहे. आणि भारतात देखील असं व्हायला पाहिजे, कारण सिंगल डोसवर प्रोटेक्शन कमी आहे आणि भारतात व्हायरस खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे.
तर सिंगल डोसने प्रोटेक्शन मिळणार नाही, म्हणून गव्हर्नमेंटने दुसऱ्या डोसच्या आणि पहिल्या डोसच्या मधलं अंतर 3 महिने ठेवलं तर लोक ऍट रिस्क राहतील ते कमी केलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच सर. म्हणजे थोडक्यात व्हॅक्सिनेशन हाच सगळ्यात मोठा पर्याय आहे सध्या, असं तुमचं म्हणणं आहे. सर याच्या पुढचा प्रश्न तो म्हणजे आता आपण बघतोय की सातत्याने सांगितलं जातंय की देशामध्ये जी तिसरी लाट आहे भारतात, ती 6 ते 8 आठवड्यांच्या अंदाजाने येऊ शकते. तर आता डेल्टा प्लस व्हेरियंट ज्या पद्धतीने पसरतोय, ही तिसऱ्या लाटेची चाहूल आहे असं म्हणायचं का? जर आपण लाटांचा विचार केला आरती, तर पहिली लाट आणि दुसरी लाट यांचा जो पीक आहे यात साधारणतः एक 5-6 महिन्याचं अंतर होतं. भारतात तर ते थोडं अजून जास्त होतं. म्हणजे असं वाटलं होतं की दुसरी लाट येते की नाही, की कोरोना संपला. बरोबर. तर पण आता दुसऱ्या लाटेत आणि तिसऱ्या लाटेत तेवढा फरक राहणार नाही. 5-6 महिने आपल्याला वाट बघायला लागणार नाही, कारण डेल्टा व्हेरियंट हा पूर्वीच्या वुहान व्हायरसच्या मानाने डबल गतीने पसरतो. 100% मोर इन्फेक्टिव्ह, जास्त त्याचा स्प्रेड होतो. त्यामुळे मला असं वाटतं की साधारणतः एक 3 महिने किंवा जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत आपल्याला सेकंड थर्ड वेव्ह दिसेल आणि जसं लोक एकमेकात पसरतील तसं याचा प्रभाव आपल्याला दिसायला लागेल. जास्त वाट पाहावी लागणार नाही. 4-6 आठवडे मध्ये ते संख्या वाढायला सुरुवात होऊ शकते, डिपेंडिंग ऑन किती क्राऊड जमा होतं, त्यानुसार लोकांची मुवमेंट किती होते एका भागातून दुसऱ्या भागात, त्यानुसार 4-6 आठवड्यात वाढू शकतं. पण एक साधारणतः 3 महिन्यापर्यंत दुसऱ्या लाटला वेळ लागू शकतो, असं माझं मत आहे. सर आता आपण तिसऱ्या लाटेबद्दलच बोलतोय. तर अगदी शेवटचाच हा प्रश्न आहे, की आता डेल्टा व्हेरियंट सुद्धा आलेला आहे. त्यामुळे लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु सध्या अनलॉक नंतर महाराष्ट्र असेल किंवा देशात लोकं अगदी बिनधास्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही काय सांगाल आत्ताचा डेल्टा प्लस व्हेरियंट असेल किंवा मग भविष्यात येणारी तिसरी लाट, या दृष्टीनं सरकारनं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि लोकांनी सध्या काय काळजी घेणं गरजेचं आहे? लोकांच्या पातळीवर तर लोकांनी म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करायचं, फॅमिलीला प्रोटेक्ट करायचं आणि त्याच्यासाठी मी वेळोवेळी सांगत आलोय की बाहेर पडताना मास्क लावा, हाताची काळजी घ्या, गर्दीत जाऊ नका, गर्दीचं आयोजन करू नका, घरात कोणाला बोलवू नका, कोणाच्या घरी जाऊ नका गरज नसताना आणि जावंच लागलं तर खिडक्या उघड्या, मोकळ्या हवेत असं लोकांना भेटा. अंतर ठेवून बोला आणि मास्क लावून बोला. गव्हर्नमेंटच्या पातळीवर आता काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. सर्वप्रथम सिरो सर्व्हेलन्स आपला जो झालाय शेवटचा, तो जानेवारी-फेब्रुवारी मध्ये झालेला आहे आणि त्यावेळेला ICMR ने सांगितलं होतं की 21% लोकांना अँटीबॉडीज दिसलेल्या आहेत. तर आता जानेवारी नंतर आता जून संपलेला आहे, अजून आपल्याकडे सिरो सर्व्हेलन्स झालेला नाही. म्हणजे किती लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत, किती लोक हे प्रोटेक्टेड आहेत, हा आकडाच जर आपल्याला माहित नसेल तर तिसरी लाट ही किती लोकांना धोकादायक इफेक्ट ठरेल करू शकते. हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ते सगळ्यात आधी होणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं की कंटिन्युअस जिनोमिक सर्व्हेलन्स होत राहिला पाहिजे, जो भारतामध्ये कमी स्पीडने होतो. म्हणजे आपला इंडियामध्ये तयार झालेला पहिले आढळलेला डेल्टा व्हेरियंट ऑक्टोबर पासून तो आहे महाराष्ट्रात, भारतात आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त संशोधन हे ब्रिटनमध्ये झालं. म्हणजे आपण वाट बघत होतो ब्रिटनची की त्यांनी आपल्याला संशोधन करून माहिती द्यावी. त्याचा R नंबर किती आहे, तो किती गतीने पसरतो, त्याला व्हॅक्सिन कसा रिस्पॉन्स करतो, यातला कुठला स्टडी भारतात झाला नाही. हे सगळं इंग्लंडमधून आपल्याला कळलं. तर हे चुकीचं आहे. आपण जिनोमिक सर्व्हे रेग्युलर केले पाहिजेत, म्हणजे आपल्याला हे व्हेरियंट्स कळतील, त्याचा स्प्रेड कळेल, मग त्यामुळे आपल्याला उपाययोजना करता येतील. तर हे कंटिन्युअस झालं पाहिजे. तिसरं महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटने टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन आणि ट्रीटमेंट हा जो उपक्रम आहे पब्लिक हेल्थ, हे कंटिन्युअस सुरू ठेवलं पाहिजे आणि इथे शस्त्र खाली टाकून देता कामा नये. एक कंटिन्युअस प्रोग्राम असला पाहिजे. पुढचा महत्वाचा म्हणजे जसं जापानने 3 Cs चा उपक्रम केलेला आहे, म्हणजे नो क्लोज कॉन्टॅक्ट, नो क्राऊड अँड नो मीटिंग्स इन क्लोज रूम्स. हा 3 C चा फंडा प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटने कंपल्सरी केला पाहिजे. नो गॅदरिंग्स, पॉलिटिकल नाही, सोशल नाही, वाऱ्या नाही, मेळे नाही, कुठलंच अलाउ करायचं नाही. कुठल्याच यात्रा जत्रा भरवायच्या नाहीत. तर हे जर आपण केलं तर आपले सुपर स्प्रेडर इव्हेंट जे आहेत ते कमी होतील आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवता येईल. आणि डेटावर आधारित निर्णय घेतले पाहिजे तिथून पुढे. कंटिन्युअस डेटा, म्हणजे त्याच्यासाठी कंटिन्युअस खालून जी माहिती येते ती खऱ्या माहितीवर आधारित सगळे निर्णय घेतले पाहिजेत. उगाच जाहिरातबाजी, फुशारकी आणि निवडणुकांवर डोळे ठेवून असले निर्णय घेणं, याने कोरोना कंट्रोलमध्ये येणार नाही.
तर मला वाटतं लॉंग टर्म गव्हर्नमेंटचा फोकस हा आता या पॅन्डेमिक मॅनेजमेंट, आउटब्रेक मॅनेजमेंट आणि रिसर्च ओरिएंटेड स्टेप्स इम्प्लिमेंट करण्यावर असला पाहिजे. नक्कीच सर. तर आपण बघितलं की सरांनी डेल्टा व्हेरियंट बद्दल तर माहिती दिलेली आहे, पण आगामी काळामध्ये आता तिसरी लाट जी धोकादायक असू शकते त्या संदर्भात कुठली काळजी घ्यायची त्याची सुद्धा आपल्याला माहिती दिली आहे. या संदर्भामध्ये नवीन ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याची सगळी माहिती आम्ही सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. ओके, थँक्यू. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.